नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तोच विषय पुन्हा आहे पूर्णवादी बँकेचा। माझ्याकडे एक ऑडिट रिपोर्ट आहे 2022चा आणि 2022चा एक अर्ज आहे। पूर्णवादी बँकेचे अध्यक्ष म्हणतायत बँक मजबूत आहे आणि पूर्णवादी बँकेचे लाभार्थी, सभासद, पूर्णवादी बँकेच्या संचालक मंडळांचे, अध्यक्ष मंडळाचे, कार्यकारी अधिकाऱ्यांचे, पाहुणे रावळे, सगळे सोयरे, हे बँक फार मजबूत आहे आणि बँकेची बदनामी केली जात आहे असे अनेक संकट बँकवर आले, मात्र बँक अजिबात डगमगली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनेक संकट बँकेवर आली, ती का संकट आलीत ते सांगणारा हा पहिला रिपोर्ट आहे। याच्यानंतर अनेक संकट कशी बँकेवर आली आणि कोणी आणली, कशी मानवनिर्मित होती की नैसर्गिक होती की नेमकी वेगळी कशी होती, हे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक भागवाईज स्टेप बाय स्टेप आणि मालिका स्वरूपामध्ये काय काय बँकेवर कशा प्रकारची कर्ज, कशा प्रकारची संकट आली आणि ती कशी पेलून लावण्यात आली, लावली की नाही लावली आणि ती कुणामुळे संकट निर्माण झाली, हे सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे। माझ्याकडे 2022चा एक अर्ज आहे। 8/12/2022 रोजी पोलीस अधीक्षक बीड यांना देण्यात आलेला अर्ज आहे, तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल। पूर्णवादी नागरी सहकारी बँक मर्यादित बीड मधील मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्ज अधिकारी, विशेष वसुली अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याबाबत अशा प्रकारची मागणी करणारा बँकेचे सभासद असणारा अर्जदार आहे। त्यांचा हा अर्ज आहे। अर्जदार आहेत रोहिदास नामदेव तौर, हे अर्जदार आहेत, माजलगावचे आहेत आणि अरुण गोविंद निरंतर, अध्यक्ष पूर्णवादी नागरी सहकारी बँक, सुनय शुभचंद्र महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी तत्कालीन, महेश वसंतराव पारगावकर, प्रल्हाद अंबादास राजुरीकर यांच्याविरुद्ध ही तक्रार आहे। तक्रार आहे काय आहे थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो। फिर्यादी हा माजलगावचा रहिवासी आहे, ते कायमस्वरूपी माजलगाव इथे राहतात। पूर्णवादी बँकेचे गेल्या 20 वर्षापासून ते सभासद आहेत। त्यांचा सभासद क्रमांक 12746 हा आहे। पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण गोविंद निरंतर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनय महाजन, कर्ज अधिकारी महेश वसंतराव पारगावकर व विशेष वसुली अधिकारी प्रल्हाद अंबादास राजुरीकर यांनी संगनमत करून पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेमध्ये सन 2021-22 या कालावधीमध्ये 83 कोटी 61 लाख रुपयांचे बेकायदेशीर कर्ज वाटप केलेले असून त्याची खालील प्रमाणे यादी आहे। या वाटप केलेल्या कर्जाची नोंद बँकेत लेखापरीक्षक जोशी कुलकर्णी अँड असोसिएट चार्टर्ड अकाउंटंट औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर यांनी आपल्या वैधानिक लेखापरीक्षण अहवाल सन 2021-22 मध्ये ठपका ठेवलेला असून याची नोंद वैधानिक लेखापरीक्षण अहवाल सन 2021-22 मध्ये पान क्रमांक 113 ते 127 मध्ये आहे। बेकायदेशीर कर्ज प्रकरणी नोंद आहे। सदरील कर्ज प्रकरणे खालील प्रमाणे आहेत। हे कर्ज प्रमाणे हे कोटी रुपयांच्या पुढे दिलेली कर्ज आहेत। ऑडिट रिपोर्ट हा 200 पानांचा, काही त्यातली पानं माझ्याकडे आहेत। ऑडिट काय सांगतं हे पुढे सांगतो, मात्र अर्जामध्ये काय लिहिलं आहे थोडक्यात तुम्हाला झटपट सांगतो, ते स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। माजलगाव शाखेमधून मुन्ने माणिक मोतीराम 5 कोटी रुपये त्यांना कर्ज देण्यात आलेलं आहे। माजलगाव शाखेतूनच महेश मेडिकल अँड एम्पोरियम यांना 2 कोटीचं दिलेलं आहे। पुन्हा माजलगावमधल्या महेश यांनाच महेश मेडिकल अँड एम्पोरियम यांना 2 कोटीचं, पहिलं एक आणि दुसरं एक असं 3 कोटी रुपयांचं कर्ज दिलं। माजलगावच्याच शाखेमधून बालाजी जिनिंग यांना 3 कोटींचं दिलं। पुन्हा बालाजी जिनिंग यांना 2 कोटी रुपयांचं, म्हणजे बालाजीलाच 5 कोटी रुपयांचं या ठिकाणी कर्ज देण्यात आलं। माजलगाव शाखेतून शिवाजी कृषी सेवा केंद्र 1 कोटी रुपये, माजलगाव शाखेतून शिवाजी कृषी सेवा केंद्र पुन्हा 3 कोटी रुपये असं 4 कोटी त्यांना कर्ज देण्यात आलं। माजलगावच्याच शाखेमधून दुग्गड अँड सन्स सुपर मार्केटला 1 कोटी 30 लाख रुपये कर्ज देण्यात आलं। पुन्हा धनश्री ट्रेडिंग कंपनी 3 कोटी 10 लाख, पुन्हा खुरपे दाळ अँड ऑइल इंडस्ट्रीज यांना 3 कोटी 1 लाख रुपये कर्ज देण्यात आलं। पुन्हा जालना रोड औरंगाबाद संभाजीनगरच्या शाखेतून देण्यात आलेला आहे। विकास डेव्हलपर्स 3 कोटी रुपयांचे देण्यात आलेले। शिरूर कासारच्या शाखेमधून महावीर अमरचंद डुंगरवाल यांना 1 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं। सातारा परिसर औरंगाबाद साईनाथ स्टोन अँड ॲग्रो 1 कोटी 50 लाख रुपये। सातारा परिसर शाखेतून क्वालिटी डेअरी स्टोअर यांना 1 कोटी रुपयांचं कर्ज। पुन्हा सातारा परिसरमधूनच समृद्धी कॉन्ट्रंट सोल्युशन 1 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलेलं आहे। अभिषेक स्टोन्स 1 कोटी रुपयांचं कर्ज सातारा परिसर। परभणी येथील बँकेमधून, परभणीच्या शाखेमधून अबोली हॉस्पिटलला
1 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं. परभणी येथून निदान सोनोग्राफीला पुन्हा 1 कोटी रुपये कर्ज देण्यात आलं. परभणी येथूनच परभणीच्या शाखेतून संजीवन सोसायटी सेंटरला 1,30,00,000 रुपये. ओंकार कन्स्ट्रक्शन नगर रोड बीडच्या शाखेमधून 1 कोटी रुपयांचं जे आहे ते कर्ज देण्यात आलं. नगर रोडच्या पुन्हा दुसरं कर्ज त्याच शाखेतून तेजस इलेक्ट्रिकल 1 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं. नगर रोड बीड शाखेतून रामचंद्र ऑइल इंडस्ट्रीजला 4,50,00,000 रुपयांचं कर्ज देण्यात आलं. काळेवाडी पुणे इथल्या शाखेमधून गणेश ॲल्युमिनियम सेंटरला 70 लाख. काळेवाडीच्या पुन्हा त्याच शाखेतून गणेशला पुन्हा 30 लाख रुपये म्हणजे हे 1 कोटी रुपये कर्ज देण्यात आलं. काळेवाडी पुणे येथील वेलोसिटी रोलर प्रायव्हेट लिमिटेडला 1,85,00,000 रुपये कर्ज देण्यात आलं. गेवराई शाखेतून महेश इंडस्ट्रीजला 1 कोटी रुपये कर्ज देण्यात आलं. मित्रनगर लातूर या शाखेतून विष्णू ॲग्रोटेक यांना 2,75,00,000 रुपये. पुन्हा विष्णू ॲग्रोटेकला 85,00,000 रुपये कर्ज देण्यात आलं. 2 वेळा कर्ज देण्यात आलं. नाशिकच्या शाखेमधून MSK डेव्हलपर्स 4 कोटी रुपये कर्ज देण्यात आलं. नाशिकच्या शाखेतून महावीर बिल्डर्स 2 कोटी रुपये देण्यात आलं. अंबाजोगाई लातूर बोरा संगीता संजय 5 कोटी. आता कुठली एजन्सी माहीत नाही, मात्र नाव आहे इथं चक्क. गंजगोलाई इथल्या शाखेतून लातूरच्या गंजगोलाई शाखेतून प्रज्ञा एंटरप्राइजेसला 2 कोटी देण्यात आलं. आष्टीच्या शाखेतून शिवसह्याद्री स्टोन्स यांना 25 लाख देण्यात आलं. पुन्हा शिवसह्याद्रीला 75 म्हणजे असं 1 कोटी रुपये कर्ज देण्यात आलं. लक्ष्मी कारंजा अहमदनगर सिंघवी संगीता यांना 1,60,00,000 रुपयांचं कर्ज देण्यात आलेलं आहे. मेन ब्रँच बीडची मेन ब्रँच जी आहे मुख्य शाखा सुभाष रोडची लाईफलाईन हॉस्पिटलला 1 कोटी देण्यात आलं. मधुसूदन एजन्सीला 5 कोटी देण्यात आलं. गौरी मेडिकलला 1,50,00,000 देण्यात आलं. श्रेय ॲग्रोन्सीला 4 कोटी रुपये देण्यात आलं. सुप्रीम हिरो 4 कोटी देण्यात आलं. हे समर्थ इन्फ्राला 1,50,00,000 देण्यात आलं. वर्धमान डिस्ट्रीब्युटर्स यांना 1,35,00,000 रुपये देण्यात आलेलं आहे. आणि मार्केट यार्डच्या शाखेमधून गोपाल ॲग्रोला 25 लाख रुपये देण्यात आलं. मार्केट यार्डच्या त्याच शाखेमधून गोपालला पुन्हा 75 लाख देण्यात आलं 1 कोटी. कन्हई एजन्सीला मार्केट यार्डच्या शाखेमधून कन्हई एजन्सीला 75 लाख. पुन्हा कन्हई एजन्सीला 50 लाख रुपये. आणि मार्केट यार्डमधूनच केशवराज ऑइल इंडस्ट्रीला 2 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं. असं एकूण कर्ज 83,61,00,000 रुपयांचं हे कर्ज आहे. आणि शेवटी अर्जामध्ये असं म्हटलं वरील रक्कम 83,61,00,000 रुपये कर्ज हे बँकेचे अध्यक्ष अरुण गोविंद निरंतर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनय सुभचंद्र महाजन, कर्ज अधिकारी महेश वसंतराव पारगावकर व विशेष वसुली अधिकारी प्रल्हाद अंबादास राजुरीकर यांनी संगनमत करून पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेला 83,61,00,000 मनी लॉन्ड्रिंग करून स्वतःचा फायदा केलेला आहे. तरी या प्रकरणामध्ये वरील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा ही नम्र विनंती. असा अर्ज केलेला आहे तौर नावाच्या सभासदानं. रोहिदास नामदेव तौर हे बँकेचे सभासद आहेत गेले 20 वर्षापासून पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेचे. आणि हा ऑडिट रिपोर्ट आहे 2021-22चा हा ऑडिट रिपोर्ट आहे. आणि हा ऑडिट रिपोर्ट संभाजीनगरचा आत्ताच आहे, तेव्हाच औरंगाबाद आता संभाजीनगर. जोशी कुलकर्णी असोसिएट्स चार्टर्ड अकाउंटंट औरंगाबाद यांनी हा रिपोर्ट सादर केलेला आहे. या रिपोर्टच्या नुसार काय त्रुटी या कर्ज प्रकरणामध्ये आढळून आल्या हे तुम्हाला वाचून दाखवतो. आता हा ऑडिट रिपोर्ट आहे, यामध्ये काय ऑडिटरनं लिहिलं आहे हे तुम्हाला मी वाचून दाखवतो. पहिलं नाव कोणाचं आहे? मुंडे माणिक मोतीराम यांना 5 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलेलं आहे पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेमधून. ओरिजिनल साइनेड कॉपी ऑफ सँक्शन प्लॅन ऑफ एस्टिमेट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग विथ द फर्निचर इज 120 lakhs वेअर द प्रोजेक्ट रिपोर्ट शो डिफरंट व्हॅल्यू. The document description is not maintained on stamp paper used for document. Charged or not yet registered with the Talati. As per the sanction letter, disbursement was to started up work done completion still level. There is not documentary evidence on record to confirm it. Branch visit not made before each disbursement. म्हणजेच काय तर प्रकल्प खर्चामध्ये तफावत आहेत, ती काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, कागदपत्र पूर्ण नाहीत आणि बरोबर माहितीसुद्धा देण्यात आलेली नाही. जे काही त्यांच्याकडं तारण असतं त्याची नोंद व्यवस्थित केलेली नाही. जे काही गहाण ठेवलेली आहे ती कुठल्याही प्रकारची नोंद केलेली नाही. काम पूर्ण झाल्याचा कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही. प्रत्येक हप्त्यापूर्वी ब्रँचनं व्हिजिट केलेली नाही. म्हणजे ही एकच कर्ज नाही आहे, 83 कोटी रुपयांमध्ये अशाच प्रकारचे हे सगळं वाटप करण्यात आलेले आहेत. मी जशी नावं सांगितली ही अशाच प्रकारे लोकांना खैरातीप्रमाणे कोट्यवधी रुपयांचं कर्ज वाटलेलं आहे. तुम्ही म्हणाल 2022चं एक कर्ज आहे आणि आता त्याचं काय झालं आणि किंवा ते आता का बाहेर काढलं. तर माझाही तोच सवाल आहे,
हे 2022चं कर्ज आहे. तुम्ही या कर्जांमध्ये आत्तापर्यंत काय केलं हे ठेवीदारांना सांगावं. आणि जे कोणी सभासद आहेत त्यांनाही माझं आवाहन आहे, विनंती आहे की अशा प्रकारचे खैरातीप्रमाणे फुटाण्याप्रमाणे कर्ज बँक वाटत आहे तेव्हा मात्र तुम्हाला काहीच होत नाही. जेव्हा कोणीतरी बातम्या लावल्या तर कोणीतरी सुपारी घेऊन बातमी करतो, कोणीतरी दलाली करतो, कोणीतरी बँक बुडवण्याचा प्रयत्न करतो. हे बँक बुडवण्याचं कारस्थान नाही आहे तर काय आहे? हा ऑडिट रिपोर्ट आहे. हा बँक बुडवण्याचा सगळ्यात मोठा प्रकार आणि सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. इथं मात्र तुम्हाला काहीही बोलायचं नसतं. ज्यांना ज्यांना लाभ झालेत त्यांनी यायचं आणि बँक फार मजबूत आहे सांगायचं. एका महाशयानं तर सांगितलं, जे सभासद आहेत, बँकेमध्ये 1900 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. 1900 कोटी रुपयांच्या ठेवी सगळी मिळून बँक 1500 कोटी रुपयांची आणि ठेवी 1900 कोटी रुपयांच्या. उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आभाळाला ठिगळ लावण्याचं काम करायचं, लोकांना नुसतं फसवायचं, पैसे कोणालाही उठले सुटले द्यायचे. माळी वेस्टच्या त्या बिल्डिंगचं काय झालं? ज्या बिल्डिंगला डॉक्टर सुभाष जोशी हे त्या ठिकाणी जबाबदार होते, तिथं साक्षीदार होते, तिथं त्यांच्यामध्ये त्यांच्या जोरावर ते कर्ज देण्यात आलं होतं. ते बिल्डिंगचं काय झालं? ते कसं काय मिटवलं? किती कर्ज देण्यात आलं होतं? त्यांनी वापस किती भरलं? किती 2-3 कोटी रुपयाची थकबाकी होती ती कशी भरली आणि कसं सोडलं? एक ना अनेक प्रकरणं पूर्णवादी बँकेचे आहेत. अशाच प्रकारचा फ्रॉड करून गडगंज झालेली लोक आहेत. सामान्य लोकांचे पैसे ठेवून घ्यायचे आणि त्यांना सांगायचं देतो आणि पैसे द्यायचेच नाहीत. आमच्यावर विश्वास नाही आहे का? बँक पळून जाणार नाही आहे. बँक मोठी आहे. बँकेचे अध्यक्ष करोडपती आहेत, बँकेचे उपाध्यक्ष करोडपती आहेत, बँकेचे संचालक करोडपती आहेत. बँक काय साध्या माणसांची नाही आहे. बँक फार मोठ्या संघटनेची बँक आहे. काही घाबरू नका. केंद्रात आपली लोक आहेत, राज्यात आपली लोक आहेत असं सांगायचं आणि लोकांना फसवायचं. हा सगळा प्रकार पूर्णवादी बँकेमध्ये चाललेला आहे. ही सुरुवात आहे, ही मालिका आहे. ही मालिका थांबणार नाही. अशाच प्रकारचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहेत. आणि म्हणून जोशी कुलकर्णी अँड असोसिएट्स यांनी जो काही हा ऑडिट रिपोर्ट दिलेला आहे, अशा प्रकारचे किती कर्ज बँकेने कोणाला दिलेले आहेत आणि या 2022च्या कर्जाचं नेमकं काय झालं, या सगळ्या गोष्टींबद्दल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल. बँकेकडून माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. बँकेच्या वरिष्ठांनी सगळ्या लोकांना बोलून घेतलं आणि त्यांच्याकडे लिहून घेतलं आहे. कोणी जर माहिती दिली तर त्याचा शिक्षेस पात्र राहावं लागेल. सगळ्यांकडून लिहून घेतलं आहे. तुम्हाला जर चोरीच केलेली नाही आहे, तुम्ही जर काही कुटानेच केलेले नाही आहेत, बँक फार पारदर्शक आहे, ट्रान्सपरंट आहे, तर तिथल्या कर्मचाऱ्यांना बोलून घेऊन काहीच कोणाला माहिती देऊ नका असा दम द्यायची काय कारण आहे? हाच सगळ्यात मोठा तुमच्या बुड्याखालचा अंधार आहे. देऊ द्या कायदेशीर पद्धतीने लोकांना काय माहिती द्यायची आहे तर. आणि तुम्ही फार ट्रान्सपरंट आहेत, बँक बुडणार नाही, फार विश्वासू आहे, 45 वर्षांचा काहीतरी तुमचा इतिहास आहे, परंपरा आहे, बँक फार ट्रान्सपरंट आहे ना, देऊ द्या ना माहिती लोकांना, उपलब्ध करा. पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना माहिती सांगा काय झालं त्या कुरंगळच्या नावाचं. हेच नाही ते संभाजीनगरमध्ये कोणाकोणाला किती कोणाच्या नावावर पहिल्या लोकांना बँक बुडवणाऱ्या लोकांना कसं प्रकारचं गंडवलं इथल्या लोकांनी संभाजीनगरच्या याच बँकेमध्ये राहून आणि कुणाच्या आशीर्वादाने त्यांना कर्ज मिळालं होतं. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळं सांगितलं जाईल. आणि बँक मजबूत आहे अजिबात म्हणायचं काही कारण नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे, जे बँक मजबूत आहेत त्यांच्या घरी बसून तुमचे ठेवीदारांनी पैसे घ्यावेत अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करतोय आणि इथंच थांबतोय. येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडतंय, बँकेमध्ये काय चाललेलं आहे आणि कुठून कर्ज कोणाला दिलेली आहेत हे तर सगळं माहीतच आहे. बँकेनं 2022चे कर्ज याचं काय झालं 83 कोटी रुपयांचं, ही वसूल झालीत की नाही, कर्जाची कशी नियमितता आहे, हे सगळं येणाऱ्या काळामध्ये जसं त्यांनी आव्हानाचं पत्रक काढलं होतं तसं पत्रक काढावं अशा प्रकारचं आव्हान मी करतोय. बँक जर ट्रान्सपरंट असेल तर बँकेमधून जे कागदपत्र बाहेर देता येईल ते देऊ द्या ना. तुम्हाला काय भीती आहे त्याच्यापासून? जर बँक ट्रान्सपरंट आहे ना, कशाला कर्मचाऱ्यांना आणि तिथल्या लोकांना धमक्या देत आहे? कुणी जर काही दिलं तर बघून घेईन, तुम्हाला शिक्षेस पात्र राहावं लागेल. काय गरज आहे लोकांना धमक्या द्यायची? तुम्ही जर ट्रान्सपरंट आहेत ना तर कशाला लोकांना धमक्या देत आहेत? बंद करा हे सगळं आणि लोकांचे ठेवी देऊन टाका. आणि लोकांना सुद्धा आव्हान आहे, तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत का हे जरा बँकेत जाऊन पाहिलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन करतोय आणि या रिपोर्टमध्ये इथंच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.